नमस्कार. हा सुंदर रवा केक कसा बनवायचा, OTGमध्ये रवा केक कसा बनवायचा, तो कुठल्या टेम्परेचरला बेक करायचा, किती वेळ बेक करायचा, ह्या सगळ्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूयात. रवा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप बारीक रवा, पाऊण कप पिठी साखर, त्यानंतर अर्धा कप दूध, अर्धा कप दही आणि 1/4 कप तूप, गाईचं तूप घेतलेलं आहे मी इथे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. मी हे सगळं साहित्य बेकिंग कपने मेजर केलेलं आहे, पण प्रत्येकाकडेच बेकिंग कप नसतात. तर तुम्ही जर 1 वाटी रवा घेतलात तर त्याच वाटीने तुम्ही अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी दही असं मोजून घ्या. म्हणजे ती वाटी बदलू नका. त्यामुळे काय होईल, तुमचं मेजरमेंट अगदी व्यवस्थित होईल आणि तुमचा केक पण छान होईल. तर आता इथे मी तूप एका बाउलमध्ये काढून घेते आहे आणि त्याच बाउलमध्ये आता मी हे अर्धा कप जे दूध घेतलेलं आहे ते घालते आहे. त्यानंतर अर्धा कप दही घालायचं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही अगदी 1 बाउल रेसिपी आहे, म्हणजे फार काही पसारा न करता झटपट होणारा केक आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे मी हे एका चमच्याने छान मिक्स करून घेते आहे. आता यामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत, पण त्याआधी 2 ते 3 मिनटं आपण ह्याला छान चमच्याने हलवून घेऊयात आणि त्यानंतर ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजे रवा, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात. आता ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा पिठी साखर घालून घेते आहे. पिठी साखर मी एकदा चाळून घेते आहे, जेणेकरून जर काही त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातात. सगळ्या साहित्याची लिस्ट मेजरमेंटसहित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परफेक्ट मेजरमेंटने जर तुम्ही हा केक बनवला तर तुमचा केक अगदी छान, मऊ, लुसलुशीत आणि खूप टेस्टी होईल. तर आता इथे मी रवा टाकते आहे. त्या रव्याबरोबरच आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हेही घालून घ्यायचं आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा असं आपल्याला वापरायचं आहे. तर हे मी सगळं एकत्र चाळून घेते आहे. जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून काढून आपण तोही वापरू शकतो, तसंही चालेल. तर इथे आता माझा हा सगळा रवा चाळून झालेला आहे. आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित चमच्याने हलवून घेऊयात. आता आपले जवळजवळ सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत. ह्याला छान 3 ते 4 मिनटं आपण हलवून घेऊयात आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की कमीत कमी 10 ते 20 मिनटं आपण ह्याला रेस्ट देऊयात. बॅटरला रेस्ट दिल्याने काय होतं, एक तर रवा छान भिजला जातो, सगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये तो छान मिक्स होतो आणि केकला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे ही स्टेप अजिबात चुकवू नका. आता रवा आपला चांगला भिजतोय तोपर्यंत आपण केक टीन तयार करून घेऊयात. इथे मी 6 इंचाचा केक टीन घेतलेला आहे आणि त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. आपण केकमध्ये तूप वापरले म्हणून मी तूप लावले, तुम्ही बटर किंवा तेलही वापरू शकता. तर ते झालं की त्याच्यावर थोडासा मैदा लावायचा आणि असं छान टीनला चारी बाजूनी तो मैदा पसरवून घ्यायचा, म्हणजे केक टीनला चिटकणार नाही आणि डिमोल्ड करायला सोपं होईल. आता आपला इथे केक टीन रेडी झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. हे ऑप्शनल आहेत, पण ह्याला खूप छान चव येते. त्याच्यामुळे मी इथे थोडे बदाम, थोडे काजू आणि थोडे पिस्ता आणि 2 वेलची असं घेतलेलं आहे आणि हे मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे. आता इथे मी हे सगळं केक बॅटर आहे ती पहिल्यांदा मी टीनमध्ये घालून घेते आणि त्यावरून आपल्याला हे ड्रायफ्रूट्स टाकायचे. इथे व्यवस्थित आपण हे बॅटर घालून घेऊया. तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी परफेक्ट आहे. खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे. आता आपण हे ड्रायफ्रूट्स घालूयात. त्याआधी थोडासा मी मैदा घालून घेतला आहे, म्हणजे हे ड्रायफ्रूट्स खाली तळाला जाऊन बसणार नाही, तर केकच्या वरतीच राहतील आणि ते दिसायला पण छान दिसतं. तर हे असं मी छान त्याला मैदा लावून घेते आहे. तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं लावलं तरी पण चालणार आहे. आता इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स पसरून घेते आणि त्यानंतर थोडंसं वेलचीची पूड टाकणार आहे. आज मी OTGमध्ये केक कसा बेक करायचा ते दाखवते आहे. टेम्परेचर आणि सेटिंगसहित दाखवणार आहे. तर पहिल्यांदा मी इथे OTG 10 मिनटासाठी प्रीहीट करून घेतला आणि त्यानंतर मी त्याला 180 डिग्रीजवर खालचा रॉड ऑन करून फॅन मोड ऑन ठेवला आणि 30 मिनटासाठी बेक करायला ठेवून दिलं आहे. साधारण एक 23-24 मिनटानंतर मी चेक केल्यावर केक रेडी झाला होता, म्हणून मी तो काढून घेतला. आता प्रत्येक OTG किंवा ओव्हनचं सेटिंग्ज हे वेगळं असतं, त्यामुळे तुम्हाला थोडासा कमी किंवा जास्ती वेळ लागू शकतो. केक 5 मिनटं थंड झाल्यावर त्याला मी सुरीने सगळ्या त्याच्या बाजू सोडवून घेतल्या आणि त्यानंतर हे बघा इथे आपला केक हा छान तयार झालेला आहे. मी मुद्दामून तो असा
अर्धा कट करून घेतला जेणेकरून तो आतून छान शिजला आहे हे मला दाखवता यावं. एकदम परफेक्ट स्पॉन्ज झालेला आहे. हे बघा, हे असं त्याचे मी बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत. ते पण खूप छान दिसत आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारा केक झालेला आहे. व्हिडिओमध्ये जे मी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि साहित्याचे मेजरमेंट आहेत ते जर तुम्ही परफेक्टली फॉलो केले तर तुमचाही केक असाच एकदम छान आणि परफेक्ट होईल, जो चवीला पण खूप छान लागतो आणि दिसायला तुम्ही बघताच आहे खूप छान दिसतोय. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू.